जनता की बात जनता के साथ। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत बोराडी शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह मातोश्री बनुमाई कन्या माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण या महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री बनुमाई कन्या विद्यालयात करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, ॲडव्होकेट शालिनी सोनावणे, सरपंच सुखदेव मालचे, पोलीस कॉन्स्टेबल रणजित वडवी, दिनकर पवार, धनराज गोपाळ, पोलीस पाटील अनिल पावरा, ग्रामपंचायत सदस्य सतीश पावरा इत्यादी उपस्थित होते। या कार्यक्रमात कायदा सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षण, विद्यार्थी सुरक्षा, मूलभूत व अत्यावश्यक विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थिनींना व महिलांना सखोल माहिती देत आत्मविश्वासाने सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन केले। कायद्याविषयी मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट शालिनी सोनावणे यांनी महिलांचे कायदेशीर हक्क, संरक्षणात्मक कायदे, मोबाईलचा योग्य वापर, गुड टच, बॅड टच, स्त्रीभ्रूण हत्या, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया तसेच अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे मार्ग स्पष्ट केले। स्वतःच्या पायावर उभे राहून करिअरचा विचार करा असे आवाहन केले। सुरक्षा विषयावर सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार यांनी महिलांच्या वैयक्तिक सुरक्षेबाबत सायबर गुन्हे, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी व पोलीस यंत्रणेची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले। मोबाईलचा वापर करू नका, शिक्षणावर लक्ष द्या, पोक्सो कायदा, एआयचा गैरवापर, 112 नंबर याची माहिती सांगून पोलीस आपले मित्र आहेत, संकट आल्यास आमची मदत घ्या असे आवाहन केले। मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान या अंतर्गत बोराडी येथील शाळेत महिला सक्षमीकरण याबाबत कायदा सुव्यवस्थेने मार्गदर्शन करून महिलांना लेक्चर दिले। धन्यवाद। बोराडी गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत बोराडी येथील मुलींना, महिला भगिनींना सक्षमीकरण व या विषयावर कायदा व सुव्यवस्था विषयावर आपण आज मार्गदर्शन ठेवलेलं आहे। त्यानिमित्ताने मुलींमध्ये आपल्या या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला हिमतीच्या गोष्टी किंवा इतर धैर्याच्या गोष्टी आपल्यामध्ये निर्माण होतील, त्याचबरोबर आत्मविश्वास आपला वाढेल। या निमित्ताने आज हे कायदा व सुरक्षेच्या निमित्ताने आपण शिबिर आयोजित केलेलं आहे। जनता की बात जनता के साथ।